बोलता, काय सुख आहे वावुगे बोलता, काय सुख आहे वावुगे बोलता. याता पंढरीनाथा कष्ट नाही, आता पंढरीनाथा कष्ट नाही, आता पंढरीनाथा कष्ट नाही. काय सुख आहे वावुगे बोलता, काय सुख आहे वावुगे बोलता, काय सुख आहे वावुगे बोलता, काय सुख आहे वावुगे बोलता. याता पंढरीनाथा कष्ट नाही, याता पंढरीनाथा कष्ट नाही, याता पंढरीनाथा कष्ट नाही. सर्व काळ वाचे उच्चारिता हरी, सर्व काळ वासे उच्चारिता हरी, सर्व काळ वाचे उच्चारिता हरी. सर्व काळ वाचे उच्चारिता हरी. दया सुखा सरी पार नाही, तया सुखा सरी पार नाही, तया सुखा सरी पार नाही. रामकृष्ण रंगी रसना रंगली, रामकृष्ण रंगी रसना रंगली, रामकृष्ण रंगी रसना रंगली. रामकृष्ण रंगी रसना रंगली. अमृत हे उगली नाम तुझे, अमृत केवळी नाम तुझे, अमृत उकळी नाम तुझे. सर्व काळ वाचे उच्चारिता हरी, सर्व काळ वाचे उच्चारिता हरी, सर्व काळ वाचे उच्चारिता हरी. सर्व काळ वाचे उच्चारिता हरी. दया सुखा सरी पार नाही, दया सुखा सरी पार नाही, दया सुखा सरी पार नाही. तुका म्हणे धन्य तयाचे वदन, तुका म्हणे धन्य तयाचे वदन, तुका म्हणे धन्य तयाचे वदन. तुका म्हणे धन्य तयाचे वदन. जया नारायण ध्यानी मनी, दया नारायण ध्यानी मनी, दया नारायण ध्यानी मनी. तुका म्हणे धन्य तयाचे वदन, तुका म्हणे धन्य तयाचे वदन, तुका म्हणे धन्य तयाचे वदन. तुका म्हणे धन्य तयाचे वदन. जया नारायण ध्यानी मनी, दया नारायण ध्यानी मनी, दया नारायण ध्यानी मनी. सर्व काळ वाचे उच्चारिता हरी, सर्व काळ वाचे उच्चारिता हरी, सर्व काळ वाचे उच्चारिता हरी. सर्व काळ वाचे उच्चारिता हरी. दया सुखा सरी पार नाही, तया सुखा सरी पार नाही, तया सुखा सरी पार नाही. विठोबार कुमारी, जय विठोबार कुमाई, विठोबार कुमारी, जय विठोबार जय विठोबार कुमारी, विठोबार कुमाई, विठोबार कुमारी, विठोबार कुमाई, विठोबार कुमारी, विठोबार जय कुमाई, विठोबार कुमारी, विठोबार कुमाई, विठोबार कुमारी, विठोबार कुमाई. विठोबार कुमारी. रे 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 नो आ नाम रे नाम रे नाम रे
वावोगे बोलता काय सुख आगे वावोगे बोलता वावोगे बोलता काज सुख आझे वावोगे बोलता वावोगे बोलता काज सुख आझे वावोगे बोलता बोलता वावोगे बोलता ध्याता पंढरीनाथा कष्ट नागे ध्याता पंढरीनाथा कष्ट नागे सर्व काळवाचे उच्चारिता हरी उच्चारिता हरी सर्व काळवाचे उच्चारिता हरी उच्चारिता हरी ध्याता पंढरीनाथा कष्ट नाझी दादा पंढरीनाथा कष्ट नाझी सर्व काळवाचे उच्चारिता हरी उच्चारिता हरी हरी सर्व काळवाचे उच्चारिता हरी हरी उच्चारिता हरी सुखासरी पार नाही पार नाही तया सुखासरी सरी पार नाही तया सुखासरी पार नाही तया सुखासरी तया सुखासरी तया सुखासरी तया सुखासरी तया तया सुखा तया सुखासरी तया सुखासरी तया सुखासरी पार नाही तया सुखासरी तया सुखासरी तया सुखा तया सुखासरी तया तया सुखा सरी पार तया सुखासरी पार नाही पार नाही
तया सुखासरी परनाधी परनारी तया सुखासरी तया सुखासरी पारनाधी परनाधी तया सुखासरी परनाधी परनाधी तया सुखासरी परनाधी 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 तया सुखासरी परनाधी तया सुखासरी परनाधी तया सुखासरी परनाधी तया सुख आहे वावुगे बोलता, काय सुख आहे वावुगे बोलता, ध्याता पंढरीनाथा कष्ट नाही, सर्व काळ वाचे उच्चारिता हरी, तया सुखासरी पार नाही। रामकृष्ण रंगी रसना रंगली, रामकृष्ण रंगी रसना रंगली, अमृत हे उकली नाम तुझे, सर्व काळ वाचे उच्चारिता हरी, तया सुखासरी पार नाही। तुका म्हणे धन्य तयाचे वदन, तुका म्हणे धन्य तयाचे वदन, जया नारायण ध्यानी मनी, सर्व काळ वाचे उच्चारिता हरी,
तया सुखा सरी पार नाही. 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत. तया दंडवत तया माझे दंडवत. 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत. तया माझे दंडवत. तया माझे दंडवत. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याद हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. जन्मान्ध्यस्य यतोऽन्वयाद्दितरच्चार्तेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्मारदाय आदि कवये मुह्यन्ति यत्सूरयः. तेजो वारी मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषां धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. मनुष्याकृते राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारियली. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्मा प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी. महाराज हा जन्मला मृत्यू लोकी तुझी उपमा नाढळे इह लोकी. भवसिंधुसी बांधिला से तुझेने अनाथा दिना कारणे तू कयाने. तुका भासला मानवी वेशधारी परिहा लीला विग्रही निर्विकारी. स्वये श्रीहरी सर्व व्यापक तू जीवा तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा. जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागिती हे दिव्य लोकासी नेली. गेला तो विमानी बैसोनिया. म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी गेला तो विमानी बैसोनिया. कोण गेलं विमानामध्ये बसून? मी बसलेल्या माणसांना विचारतोय बरं का. पंतप्रधान कोण म्हणते? पंतप्रधान नाही गेले हो, आता दौरे बंद आहेत. पंडित वैदिक अथवा दशग्रंथी परी न सरी पवती तुकयाची. रामेश्वर शास्त्री सांगतायत मागे कवीश्वर झाले थोर थोर सांगा कलेवर नेले कोणी. म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी गेला तो विमानी पैसोनिया. जगद्वंदनी जगद्गुरु तुकाराम महाराजांना घेण्यासाठी विमान आलं. विमान आवडतं ना तुम्हाला बसायला?
आपलं कीर्तन झालं ना आजचं कीर्तन, की देव विचार करणार किंवा या लोकांनी शिंदेगावची सगळी मंडळी, आमचे संजय भाऊ असतील, यांनी सगळ्या लोकांना घेऊन एक सुंदर आयोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत गायक वादक सगळी मंडळी बोलवलेली आहेत. ऐकणारा श्रोतावर्गही तितक्याच उंचीचा आहे. देवाच्या मनात विचार आला, या लोकांच्या मनामध्ये चांगला विचार आलेला आहे आणि भगवान परमात्म्याने ठरवलं की वैकुंठातलं आपलं विमान घेऊन यायचं, लोकांची जेवणं होऊन द्यायची आणि सगळ्या लोकांना म्हणायचं आता तुम्ही कीर्तन ऐकलंय, विमानामध्ये बसून चला, मी तुम्हाला वैकुंठाला नेतो. असं जर देव म्हटले तर तुम्ही काय कराल? घरी पळून जाताल, जाऊ ना म्हणताय. एक माणूस इथं थांबणार नाही महाराज, इथं तुम्ही थांबणार नाही. म्हणून जगात अनेक कवी झाले. म्हणी रामेश्वर सकळा पुसोनी प्रयाण काळे देवे, विमान पाठविले कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊनी निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संता तो शविले. आणि आपला आवाज खरंच देवापर्यंत जाईल बरं का. आमच्या सिस्टमला कोणाची दृष्ट लागायला नको, इतकं गोड लावले ना महाराज. भगवान परमात्मा प्रसन्न आहे तुमच्यावरती. ही त्याची कथा आहे महाराज, आणि त्याची कथा, त्याचं गाणं गायलं की तो प्रसन्न होतो. तुका म्हणे गीती गाता नामे घ्यावी सायुज्यता, नामे घ्यावी सायुज्यता, नामे घ्यावी सायुज्यता. तुका म्हणे गीती गाता नामे घ्यावे सायुज्यता, नामे घ्यावे सायुज्यता, नामे घ्यावे सायुज्यता. हो तुका म्हणे गीते गाता नाम घ्यावे सायुज्यता, नाम घ्यावे सायुज्यता, नाम घ्यावे सायुज्यता. तुका म्हणे गीती गाता नामे घ्यावे सायुज्यता, नामे घ्यावे सायुज्यता, नामे घ्यावे सायुज्यता. असो. आणि म्हणून तुकोबाराय आपल्या समोर चिंतन मांडतायत, आपल्याला मार्गदर्शन करतायत. आधार माणसाने जगामध्ये कशाचा घ्यावा? तो नामाचा घ्यावा, म्हणजे परमात्म्याचा घ्यावा. काय सुख आहे वावुगे बोलता. जगाला चांगलं बोलण्यामध्ये आनंद वाटतो का वाईट बोलण्यामध्ये आनंद वाटतो? नाशिकचं नाही मला माहिती. लोकांना आनंद कशामध्ये? तर लोकांना आनंद चांगल्या बोलण्यामध्ये असावा. लोक काय बोलतात हे सोडून द्या, पण संत महात्मे आपल्याला सांगतात वावगं बोलण्यात सुख नाही, पण पंढरीनाथाची आठवण काढण्यामध्ये तरी कुठं कष्ट आहेत. तेव्हा काय सुका हे वावुगे बोलता, ध्याता पंढरीनाथा कष्ट नाही. कुठल्या प्रकारचे कष्ट नाहीत परमात्म्याची आठवण काढायला. आणि मग काय करावं आम्ही नेमकं? सर्व काळ वाचे उच्चारिता हरी. सर्व काळ वाचेन त्या ठिकाणी काय करावं? तर परमात्म्याचं चिंतन करावं. फायदा काय? तया सुखा सरी फार पार नाही. सगळे फायदे, सगळे लाभ तुमच्या माझ्या घराला येतील. अवघे लाभ होती एका या चिंतने, नामसंकीर्तने गोविंदाच्या. ज्याला जे जे पाहिजे ते ते परमात्मा त्या ठिकाणी देतो. त्याच्या नावाची ती ताकद आहे. आणि म्हणून सर्व काळ वाचे उच्चारिता हरी, तया सुखा सरी पार नाही. रामकृष्ण रंगी रसना रंगली. आपली रसना रामकृष्ण नामामध्ये रंगली पाहिजे. रसना माहिती ना? रसना उन्हाळ्यात पितो आपण रसना. तो रसना नाही, आपली रसना जीभ हे रामकृष्ण नामामध्ये रंगली पाहिजे. महाराज म्हणतात रामकृष्ण नामे रसना रंगली, अमृत हे उकली नाम तुझे. सर्व काळ वाचे उच्चारिता हरी, तया सुखा सरी पार नाही. आणि मग असा जो कोणी आहे, कुणाचं तोंड धन्य, ओव्या म्हणणाराचं का शिव्या देणाराचं, हे पण पाहिलं पाहिजे ना. माणसाला ओव्या आवडतात का शिव्या आवडतात याचंही चिंतन आपण करू. पण तुकोबाराय म्हणतात भगवंताच्या नामाचं चिंतन जो करतो, तुका म्हणे धन्य तयाचे वदन, जया नारायण ध्यानी मनी. सर्व काळ वाचे उच्चारिता हरी, तया सुखा सरी पार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. असो, आपल्या सर्वांना इथं एकत्र येण्याचा यावर्षी पहिलंच वर्ष आहे. शिंदेगावचे असणारे एक राजकीय क्षेत्रामध्ये चांगलं काम, मग जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणा, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे असणारे संचालक म्हणा,
अनेक पदं राजकारणातली ज्यांच्याकडे आहेत आणि राजकारण करत असताना देखील परमार्थाची असणारी चांगली आवड, परमार्थ हा केंद्रबिंदू आणि म्हणून परमार्थाला मानणारी ही सगळी माणसं आदरणीय संजय भाऊ पुंडलिक तुंगार त्यांच्या माध्यमातून हे आयोजन झालंय. आयोजन एकट्याने केलं नाही तर आयोजन सगळ्यांना घेऊन केलंय. सगळ्यांना घेऊन करण्यामध्ये खूप आनंद असतो महाराज. भगवंतानी एकट्याने सगळं काही केलं असतं पण काला करताना भगवंतानी सगळ्याला गोळा केला. कारण सगळ्यांना घेऊन करण्यामध्ये जो आनंद आहे तो एकट्याला आनंद नाही महाराज. एकला न कंठेची म्हणून यायनी केली ही निर्माण 14 ही भुवनी गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणी पंच ही महाभूते भौतिके भिन्न भिन्न हो. निळोबाराय म्हणतात त्याला एकट्याला करमत नव्हतं आणि म्हणून तुम्हाला आम्हाला त्यांनी सोबतीला घेतलं. म्हणून संजय शेठ असतील, संजय भाऊ असतील, त्यांनी सुद्धा सगळ्या गावाला, समाजाला, परिसराला सगळ्यांना एकत्र केलं. अनेकांना ज्यांना अन्नदान करण्याची इच्छा आहे त्यांनी अन्नदानाच्या पंक्ती घेतलेल्या आहेत. अनेक प्रकारचं सौजन्य आमच्या कलाकार मंडळींवरती सगळ्यांनीच दाखवलेलं आहे. महाराष्ट्रातील रत्न आहेत महाराज. ही मंडळी फक्त आपल्याला युट्यूबलाच पाहायला मिळतात. मी पण पहिल्यांदाच तुमचं दर्शन घेतोय बरं का महाराज. आदरणीय वारकरी संप्रदायाचे उपासक आणि मृदंगाचे सेवक दिनेशजी महाराज मोजाड हे वारकरी संप्रदायाचं मृदंगातलं रत्न आहे महाराज. ते कमी बोलतात पण त्यांचा मृदंग जास्त बोलतो महाराज. हे शिकलं पाहिजे. आपण कमी बोलावं पण आपली कला जास्त बोलली पाहिजे. त्यांचा मृदंग बोलतोय. इकडं शुभम महाराज हरिभक्तीपरायण शुभम महाराज बनकर असतील आणि हरिभक्तीपरायण नवनाथजी महाराज गीते असतील. त्यांच्या आडनावात गीते आहे का नाही, त्याच्यामुळे ते गीती गातात. तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत आणि भावे गाता गीत विठोबाचे. इतकी गोड मंडळी आहेत महाराज. या दोघांची वजन कमी आहेत पण महाराष्ट्रात वजन मोठं आहे. हे पण पुढचं ऐका. वजन कमी जरी असलं तरी वजन मोठं आहे त्यांचं. तुम्ही त्यांच्या वजनावर जाऊ नका. 100 ग्रॅमनी आमची ती विनेश फोगाट थोडीशी माग आली म्हणजे तिला ऑलिम्पिकला पदक नाही आणता आलं. चालत त्याला ठीक आहे, काय हरकत नाही. पण यांनी महाराज वजन टिकवलंय त्यांचं. त्यांच्या क्षेत्रामध्ये वजन टिकवलंय. वयही कमी आहे, वजनही कमी आहे. पण महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये फार मोठ्या वजनाची ही मंडळी आहेत महाराज. असो, ज्यांनी मला इथपर्यंत आणलं आदरणीय संजय भाऊ असतील, त्यांचे सगळे सहकारी, माझे परमार्थ स्नेही विशालदादा मते असतील, वारंवार फोन त्यांनी वारंवार मला स्मरण करून दिलं. विशालदादा मते, त्याच्यानंतर हरिभक्तीपरायण माझे परमार्थ स्नेही आणि मित्रबंधू आदरणीय हरिभक्तीपरायण विकासजी महाराज काकड असतील, त्यांनी सुद्धा इथपर्यंत या ठिकाणी येतोपर्यंत फोनच्या माध्यमातून संपर्क केला. सगळ्यांना वंदन करून काय होतंय, अगोदरच आपल्याला उशीर झालाय. पहिला दिवस आहे, उद्यापासून असं होणार नाही. पहिल्या दिवशी जरा पत्रावळ्या टाकायला वेळच होतो आहे का नाही. पहिल्या दिवशी त्या ठिकाणी वेळ जरी झाला तरी आपण वेळेमध्ये थांबण्याचा प्रयत्न करू आणि सेवेला प्रारंभ करू. विठ्ठल 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 विठ्ठल. सप्ताहाला निमित्त आणि कारण शोधलं. कीर्तन महोत्सवाला कारण आहे भगवान दत्तात्रयांचा जन्मोत्सव आता पुढे आलाय. 4 तारखेला भगवान दत्तात्रय जन्माला येणार आहेत. आणि ज्यांच्या पोटी भगवान दत्तात्रय जन्माला आले त्यांच्या आईचं नाव काय आहे भगवान दत्तात्रयांच्या? ऐश्वर्या राय. अहो काय तुम्ही, मी ट्रॅफिक मधून आलोय, तुम्ही जरी जरा व्यवस्थित सांगा ना काय नाव आहे तिचं? अरे अनुसया माता आहे. ही काय सामान्य नाही महाराज, कपिल देवांची बहीण आहे. कपिल देव माहिती आहेत ना, 1983ला वर्ल्ड कप आणलेला कपिल देव. तुका म्हणे गंगा सागर संगमी आणि अवघ्या झाल्यावर मी एकमय. त्यांची समाधी तिथे देवहूती आणि कर्दम यांच्या पोटी जन्माला आले भगवान कपिल. भगवंताच्या 24 अवतारापैकी एक अवतार आहे भगवान कपिलांचा. आणि म्हणून त्यांची असणारी भगिनी आहे अनुसया माता. आणि अनुसया मातेच्या पोटी या ठिकाणी भगवान दत्तात्रय जन्माला आले. मी का बोलतोय, हा महिना पर्व काळाचा महिना आहे. कोणता महिना आहे हा? मार्गशीर्ष महिना आहे. गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये आणि ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायामध्ये भगवंतांनी विभूती सांगितल्या. विभूती योगाचा महिना आहे. देव बोलतात नद्यांमध्ये गंगा नावाची नदी मी आहे, पर्वतांमध्ये हिमालय नावाचा पर्वत मी आहे, वृक्षांमध्ये अश्वत्थ नावाचा वृक्ष मी आहे, पक्ष्यांमध्ये गरुड नावाचा पक्षी मी आहे, श्रीमंतांमध्ये कुबेर नावाचा श्रीमंत मी आहे, सापांमध्ये वासुकी नावाचा साप मी आहे, नागांमध्ये अनंत नावाचा साप किंवा अनंत नावाचा नाग मी आहे, धेनूमध्ये परमात्मा सांगतात कामधेनू मी आहे, धातूमध्ये धातू नामास्मी कांचनम, धातूमध्ये सोनं नावाचा धातू मी आहे. मी या विभूती का सांगतोय? स्थावर गिर्यांतू
पुण्यपुंज जो हिमवंतू तो मी म्हणे कांतू लक्ष्मीचा. अरे आपल्या देशामध्ये काही असे पर्वत आहेत बघा, ज्यांना पाहिल्यानंतर आपल्याला पुण्य मिळतं आणि आपले दोष जातात. त्याच्यामध्ये हिमालय. जाता आलं तर हिमालयामध्ये लोकांनी जरूर जावं, नाहीतरी आता सगळ्या उमेदवारांच्या यात्रा निघाल्यातच की. हरकत काय, जायला काय हरकत आहे आपल्याला. हिमालय जर दाखवत असेल एखादा उमेदवार, जायचं महाराज, हिमालय पाहून यायचा. आणि नाही हिमालय पाहता आला ना महाराज, काय करा, त्याचं घरी बसल्या बसल्या नाव घ्या. कारण हिमालय आपल्या भारताच्या रक्षणासाठी उभा आहे. तो कशामुळे उभा आहे, तो हिमालय नाही तर साक्षात परमात्मा उभा आहे. बरं हिमालयाला जाता येत नाही, आपल्या जवळच एक ठिकाण आहे, ते पाहिल्यानंतर सुद्धा त्याचे यमयातनेचे फेरे चुकतात. तो डोंगर पवित्र आहे, त्याला ब्रह्मगिरी म्हणतात महाराज. दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी. त्यासी नाही यमपुरी, त्यासी नाही यमपुरी. दृष्टी पडता ब्रह्मगिरी तासी नाजे यमपुरी. त्यासी नाजे यमपुरी, त्यासी नाजे यमपुरी. हा दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्यासी नाही यमपुरी, त्यासी नाही यमपुरी, त्यासी नाही यमपुरी. पडता ब्रह्मगिरी तासी नाजे यमपुरी, त्यासी नाजे यमपुरी, त्यासी नाजे यमपुरी. दृष्टी पडता ब्रह्मगिरी. कुठे आहे ब्रह्मगिरी, कोणत्या जिल्ह्यात येतो, नाशिक जिल्ह्यामध्ये. अहो अख्ख्या भारत देशाचं नाक म्हणजे नाशिक जिल्हा आहे महाराज. नाकाला मोठी किंमत असते, कायम लक्षात ठेवा. नाक अत्यंत महत्वाचं असतं माणसाचं. माणसाला नाक पाहिजे, आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये. नुसतं मुलगी पाहायला गेल्यावर नाक शर पाहिजे असं नाही महाराज, पण तिला पण वाटतं ना हा नाकटा नको म्हणून. बऱ्याच वेळा आपण नको ते करून नकटे होतोच की. महाराष्ट्राचं नाही, अख्ख्या भारत देशाचं नाक आहे आपलं नाशिक. अहो या नाशिकचं भूमीचं भूमिपूजन भगवान प्रभू रामांनी केलेलं आहे महाराज. इतकी पवित्र भूमी आहे आपली ही नाशिकची. आणि वारकरी संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय जगातला मोठा संप्रदाय. एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, जगातल्या कुठल्याही पक्षाला, म्हणजे असं आपण म्हणत असतो अनेक वेळा, लोक म्हणतात अमुक झालं तमुक झालं, राजकीय आध्यात्मिक विषय येत असतात, एकत्र होत असतात. कायम नेहमी लक्षात ठेवायचं, विठ्ठल 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 विठ्ठल. वारकरी संप्रदायातल्या कुठल्या गायकाला, कुठल्या वादकाला, कुठल्या कीर्तनकाराला कोणत्याही पक्षाची गरज नाही. जगातल्या सगळ्या पक्षांना गरज आहे आपल्या वारकरी संप्रदायाची. इतका मोठा संप्रदाय आहे महाराज. आणि त्याच्यातलं महत्वाचं वाक्य सांगतो तुम्हाला, वारकरी संप्रदायाचे दादा नाशिकमध्ये राहतात. दादा माहिती ना, दादा कोणाला म्हणतात, हा निवृत्ती दादा. दादा आपल्याला वाटतं समाजामध्ये ज्याच्याकडे मनगटाचं बळ तो दादा आहे. नाही महाराज, जगाला माफ करणारा दादा आहे या जगात. वारकरी संप्रदायाचे दादा, महाराष्ट्राचे दादा निवृत्ती दादा इथं राहतात. म्हणून महाराष्ट्राचं नाही, अख्ख्या देशाचं नाक आहे आपलं नाशिक. मुद्दा याच्यासाठी चालला होता आपला. हा विभूती योगाचा महिना आहे. भगवान बोलतात की स्थावरगिरी अंतू पुण्यपुंज जो हिमवंतू तो मी म्हणे कांतू लक्ष्मीचा. पर्वतांमध्ये हिमालय मी आहे, नद्यांमध्ये त्रिभुवनैक सरिता, माझी जानवी मी पंडसुता. म्हणजे वाहणारी नदी, वाहणारी गंगा. भगवान बोलतात पाण्याच्या रूपाने मी वाहतो. माणसाला तहान लागली ना, माणूस पाणी पितो, आणि पाणी घटाघटा पिल्यानंतर सहज पिऊन झालं की माणूस म्हणतो तहान भागली. म्हणतो का नाही तहान भागली? तहान भागली म्हणजे नक्की काय झालं, अरे पाण्याच्या रूपानंच परमात्मा पोटामध्ये गेला म्हणून तहान भागते. दुसरं काय त्याचं उत्तर? पाण्याच्या रूपाने देव पोटामध्ये जातो. उदके नाहनू तरुय स्वरूप ते तुझे, आणि तेथे माझे काय वेचे देवा. तू कवर आहे म्हणले देवा, तुला पाण्याने आंघोळ घालू, पण पाणीच तू येस ना. नद्यांमध्ये गंगा मी आहे, पर्वतांमध्ये हिमालय मी आहे, वृक्षांमध्ये अश्वत्थ नावाचा वृक्ष. अश्वत्थ म्हणजे आंब्याचा. अश्वत्थ म्हणजे कोणतं झाड? पिंपळाचा वृक्ष. लोक म्हणतात पिंपळाखाली कोण असतं? मुंजाबा नाही तर मग सोबा असतो असं म्हणतात. असं नाही महाराज, त्या पिंपळाची पुण्याई ऐका. 1.25 लक्ष प्रदक्षिणा पिंपळाला एका मातेनं या ठिकाणी मारल्या. काय त्या मातेचं नाव? 1.25 लक्ष प्रदक्षिणा. कोणाची आई? माऊलींची, ज्ञानोबारायांच्या आई. 1.25 लक्ष प्रदक्षिणा पिंपळाला मारतात.
अहो पिंपळाचा प्रसाद म्हणजे ज्ञानोबा आहेत महाराज. पिंपळानं ज्ञानोबा राय दिलेले आहेत आम्हाला. पिंपळ साक्षात उभा असणारा पिंपळ कोण आहे तर साक्षात भगवान आहे. एवढंच नाही, धातू नामास्मी कांचनम, सगळे धातूंमध्ये म्हणजे लोखंड आलं, तांबा आलं. एक जण ते 19व्या पुराणात आलं होतं, कुणीतरी पाठवून दिलं. 19वं पुराण माहिती आहे ना तुम्हाला आता व्हॉट्सअप? हा, 19व्या पुराणात अशी गोष्ट आली महाराज. काय झालं दिनेश महाराज, एक माणूस सोनोग्राफी करायला दवाखान्यात गेला आणि डॉक्टर म्हणले म्हणजे पोट दुखत होतं. डॉक्टर म्हणले तुला सोनोग्राफी करावी लागेल. तो म्हणला मी गरीब आहे, माझी सोनोग्राफी करू नका, चांदीग्राफी पण करू नका, तांबेग्राफी करा म्हणला. ते कशावरनं सांगतोय ते, वृक्षांमध्ये पिंपळ, धातू नामास्मी कांचनम. सोनं इतकं पवित्र आहे, घाणीत पडलं तरी सोनं उचलून घ्यावं आणि धुवून घरात ठेवावं. सोनं इतकं पवित्र आहे. सोन्याला मोठा मान आहे. सोन्याचा भाव तुम्हाला माहिती आहे ना, तोळ्याचा भाव ऐकल्यावर गोळा येतो माणसाला. नाशिकला कसं आहे, 1,30,000 रुपये तोळा आहे सोनं. आता एवढं 1,30,000 सोनं करणं सोपं आहे का? पण एक लक्षात ठेवा, आमच्याकडे कितीही श्रीमंती येऊ द्या, सोन्याचा मान कमरेच्या वरती आहे, सोन्याचा मान कमरेच्या खाली नाही. म्हणजे का नाही? कमरेच्या खाली म्हणजे पायामध्ये सोन्याचे पैंजण असू नयेत, पायामध्ये सोन्याची जोडवी असू नयेत. माता भगिनींनी लक्षात ठेवा, एवढं वाक्य माफी मागून सांगतो. पायामध्ये सोन्याचे पैंजण आणि पायामध्ये सोन्याची जोडवी घालायची नाही. त्याचं कारण आहे, भगवान श्रीकृष्णाला पायदळी तुडवल्याचं पाप आपल्याला लागतं. म्हणून आपण पायामध्ये सोनं घालायचं नाही. आणि तुम्ही म्हणाल मग आमच्याकडे आम्ही काय करू? आम्ही आहे की घ्यायला, आहे का नाही? आम्ही सगळे तिथं घ्यायला. तुम्हाला जर नसेलच वापरायचं देऊन टाकायचं, सप्ताहकंडी जमा करा. विठ्ठल 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 विठ्ठल. धातूंमध्ये सोनं मी आहे, पक्ष्यांमध्ये पक्षी जाती माझारी, गरुड तो मी अवधारी, या लागी पाठीवरी मज वाहू शके. पक्ष्यांच्या जातीमध्ये गरुड नावाचा पक्षी देव बोलतात मी आहे. आणि हे सगळं सांगता सांगता माझा माझी मार्ग शिरू, तो मी म्हणे शारंग धरू, ऋतू माझी कुसुमा करू वसंत तो मी. ऋतूंमध्ये वसंत नावाचा ऋतू मी आहे आणि महिन्यांमध्ये मार्गशीर्ष नावाचा महिना मी आहे. म्हणून या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आमच्या माता भगिनी रविवारचा उपवास करतात. अरे चुकतंय का माझं? ट्रॅफिक लागलं होतं महाराज, विकास महाराज येताना चाकणला ट्रॅफिक लागलं होतं. मला लोकांना झोपून द्यायचं नाही म्हणून मी असं बोलते, बाकी काही नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि याच मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान दत्तात्रय जन्माला आले अनुसया मातेची पोटी. अनुसयाचा अर्थ खूप गोड आहे. अनुसया, जिथं कुठल्याही प्रकारची असूया नाही तिला अनुसया म्हणतात. तुम्हाला असूया कळाली ना किंवा अनुसया कळेल. असूया कशाला म्हणायचं बघा. एका घरामध्ये एक स्त्री स्वयंपाक करत होती, तिला चहा प्यायचा होता. तिने काय केलं, चहाचं पातेलं ठेवलं, त्यात पाणी ओतलं, चहा पावडर टाकली, साखरेचा डबा खाली घेतला पण त्याच्यात साखर नव्हती. तिचं 10 वर्षाचं पोरगं घरात होतं. तिनं काय केलं, चहाला साखर नाही, आपल्याकडे पद्धत अशी, आपल्याकडे नसेल तर आपण ऊस आणतो शेजारून. त्या 10 वर्षाच्या पोराच्या हातात वाटी दिली आणि ती माऊली म्हणली जा रे बाळा, पलीकडच्या घरातून शेजारून साखर घेऊन ये. आता ते पोरगच होतं, 10 वर्षाचं पोरगं शेजारी काकूकडे साखर मागायला गेलं. काकूनी त्याला वाटी भरून साखर दिली. त्या काकूच्या मनात काय विचार आला, काकू सहज म्हणली बाळा आई काय म्हणली रे अजून? ते पोरगं म्हणलं आई असं म्हणली नाही, त्या शेजारच्या जाडीने साखर दिली तर पलीकडच्या काळीकडून घेऊन ये. याला असूया म्हणायचं महाराज. इथं जर ही असूया तुमच्या माझ्या मनामध्ये जन्माला आली किंवा तुमच्या माझ्या मनामध्ये असेल तर कुठल्याही प्रकारचा भगवंत जन्माला काही प्राप्त होणार नाही, आपल्याला दर्शन देणार नाही परमात्मा. मत्सर, माझ्यासारखं कुणी नको, याचं नाव मत्सर आहे महाराज. तुकाराम महाराजांनी परमार्थातला एक सगळ्यात मोठा सिद्धांत सांगितला. माणसाने पूजा नका करू, नामस्मरण नका करू, भजन नका करू, पण कुठल्याही जीवाचा मत्सर करू नका, तरी तुम्हाला परमात्मा प्राप्त होईल. कोण्याही जीवाचा नगडो मत्सर, कोण्याही जीवाचा नगडो मत्सर. परम सर्वेश्वर पूजनाचे पूजनाचे, परम सर्वेश्वर पूजनाचे पूजनाचे, परम सर्वेश्वर पूजनाचे पूजनाचे, परम सर्वेश्वर पूजनाचे. हे बोल्या गे देवाचा दगडो मत्सरे, परम सर्वेश्वर
नाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. माझ्यासारखं कुणी नको असं वाटतं, ती मत्सराची अवस्था आहे. म्हणून मत्सराचा ठाव शरीरी नसावा, तो दुःखच देतो महाराज आपल्या मनामध्ये. नशीब माझ्या मनातलं तुम्हाला कळत नाही, तुमच्या मनातलं मला कळत नाही. कीर्तनाला बसलेल्या शेजारच्या माणसाचं शेजारच्याला कळत नाही, शेजारचीला शेजारच्याचं कळत नाही. तर तुम्हाला जर कळालं असतं ना एकामेकाच्या मनातलं, तर तुमची जागेवर भांडणं लागली असते. तुम्ही आता सुद्धा मनातल्या मनात म्हणताय माझ्या शेजारी ही कशाला बसली. हा मत्सर आहे महाराज. मत्सराचा अनुसया मातेकडे मत्सर नव्हता. भगवान दत्तात्रय अनुसया मातेच्या पोटी धरी अवतार विश्वतारावया. आत्रीची अनुसया गरोदर, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी, मास मार्ग शीर्ष तिथी ते पौर्णिमा, गुरु तो वासर उत्सव काळ. या महिन्यामध्ये देव जन्माला आले भगवान दत्तात्रय. अहो ते काही सामान्य नाही, ते योगी आहेत. ज्ञानोबा जगातले सगळ्यात मोठी योगी आपण असं म्हणतो. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. पण ज्ञानोबा कुणाला मानतात? आपल्याकडे अशी पद्धत आहे, एखादं पोरग समाजामध्ये वावरत असताना ते एखाद्या हिरोला फॉलो करतं आणि ते असं म्हणतं मला त्याच्यासारखं व्हायचं. बघा तुम्ही 10, 12, 15, 20, 25 वर्षाचं पोरग असू द्या, एखाद्या हिरोचा पिक्चर पाहिला की त्याला असं वाटतं मला तसं व्हायचंय. पण छावा जेव्हापासून आला तेव्हापासून कुठल्याच पोराला वाटत नाही छावा व्हावं म्हणून. आपण ही पण एक शोकांतिका नाही महाराज. त्यांना सलमान खान व्हायचे, त्यांना शाहरुख खान व्हायचे, पण छावा का नाही व्हायचं त्यांना? छावा सुद्धा आम्हाला होश वाटलं पाहिजे ना. आम्ही एखाद्या हिरोला फॉलो करतो. अहो आम्ही ज्यांना हिरो मानतो ते कसे आहेत ऐका. त्यांच्या जाहिराती पाहिले ना, ज्याचा आम्ही पिक्चर पाहतो तो अजय देवगण आम्हाला सांगतो विमल खान, म्हणजे करा विमल खान आयुष्य बरबाद. ज्यांच्या आम्ही क्रिकेटच्या मॅची पाहतो, भारतरत्न सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, ते आम्हाला सांगतात ड्रीम 11 खेळा, म्हणजे जुगार खेळा आणि मारा. आमचे खरे हिरो कोण आहेत माहिती आहे? ज्ञानोबा, तुकोबा, निवृत्तीनाथ महाराज हे आमचे हिरो आहेत महाराज. हे कधीतरी लक्षात घ्या. ज्यांचं आम्ही पाहतो, आम्ही खर्च करून त्यांच्या पिक्चरला जातो, ते आम्हाला बर्बाद करायला बसलेले आहेत आणि आमचं कल्याण इच्छिणारे आहेत. त्या संतांच्या दारामध्ये आम्ही जायला तयार नाही. आजची तरुण पिढी आम्ही तिथपर्यंत पोचलो पाहिजे, गेलो पाहिजे. आमचे खरं हिरो कोण आहेत? तसं एखाद्या मुलीने पिक्चर पाहिला तर तिला असं वाटतं ही माझी हिरोईन आहे, मग तिच्यासारखा मेकअप, तिच्यासारखा ड्रेस, तिच्यासारखी हेअरस्टाईल सगळं तिच्यासारखं करणार. पण तिला असं वाटत नाही मी जनाबाई व्हावं, मी मुक्ताबाई व्हावं. वाटावं ना महाराज. 5 वर्षाच्या मुक्ताबाईनं आमच्या ज्ञानोबारायांना ताटीतून बाहेर आणलेलं आहे महाराज. हे उपकार आहेत एका बहिणीचे महाराष्ट्रावरती. आणि या भूमिका का सांगतोय? आम्हाला तसं व्हावं असं वाटलं पाहिजे. आमची हिरोईन कोण असली पाहिजे, आमचा हिरो कोण असला पाहिजे, हा विचार करा. जर तुम्ही विचाराल ज्ञानोबारायांचे हिरो कोण, ज्ञानोबारायांनी सगळ्या योगाच्या क्रिया केल्या किंवा ज्ञानोबाराय सगळ्या योगामध्ये श्रेष्ठ होते, मोठे होते. 6व्या अध्यायामध्ये तुम्ही वाचा ज्ञानोबारायांना काय काय योग सिद्ध होते. पण ज्ञानोबाराय जरी योगी असले तरी ज्ञानोबाराय कुणाला मानतात? ते भगवान दत्तात्रयांना मानतात. ज्ञान गोदावरीचे तिरी ठेवतंय, कुणी देवाच्या पाया पडतंय, कुणी घंटा वाजवतंय. 10-5 वावे आपले त्याच्याकडे पाहण्यातच घालवतो आपण. बरं येईन माणूस घंटा वाजवेल, पाया पडून जाईल, काय त्याच्याशी आपल्याला घेणं देणं? आपलं ज्ञानोबारांशी घेणं देणं आहे. आपण वाचतोय ग्रंथ, गुरुचरित्र वाचताय, नाथांचं भागवत, तुकोबाराय गाथा, काय जे वाचतंय ते आपण ते वाचण्याकडे लक्ष द्यावं. कारण वाचाल तर वाचाल. वैकुंठवासी जगन्नाथांना पवार यांचं एक वाक्य आहे. त्यांनी एक जणाला विचारलं होतं, महाराज नाशिक जिल्ह्याचा बहुमान अण्णा वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठे व्यक्तिमत्व, विद्या वाचस्पती ही पदवी होती त्यांना. एक जणाला 20 वर्षाच्या तरुण पोराला अण्णांनी विचारलं, म्हणले अरे गे ज्ञानेश्वरी वाचतो का? तो म्हणला नाही वाचत. अण्णा म्हणले भागवत वाचतो का? तो म्हणला नाही वाचत. अण्णांनी त्या 20 वर्षाच्या तरुणाला विचारलं अरे तू गाथा वाचतो का? तो पोरगा म्हणला नाही वाचत. अण्णा म्हणले मग तू पण नाही वाचत. कळतंय ना? जो वाचत नाही तो वाचत नाही महाराज. वाचण्यासाठी वाचलं पाहिजे आणि नाही वाचता आलं तर कमीत कमी ऐकलं पाहिजे. यांचं तरी माणसं ऐकतात पण ऐकत नाहीत. कळलं ना तुम्हाला? इथं ऐकतात आणि चप्पल घातल्या गेलं, विसरलं सगळं.
कीर्तनात माणसं मरत नाहीत, तरी पण कीर्तनात मरत नाहीत. उद्या कळल उद्या. विठ्ठल 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 ते असे रात्रंदिवस ज्ञानेश्वरी झाली, भागवत झालं, गाथा झाला, अख्खा दिवस, परत संध्याकाळचं प्रवचन, हरिपाठ, कीर्तन, परत पहाटे, काय 4-5 तास झोपत असतील तेवढंच. त्या नामस्मरणामध्येच त्या ठिकाणी अखंड नामस्मरणामध्ये असायचे, अखंड भजन असायचं त्यांचं. आणि एक दिवस काय झालं माहिती, सकाळचे उठले, ज्ञानेश्वरी वाचायला प्रारंभ केला. सकाळचे 8 वाजले होते. अख्ख्या घरातली माणसं उठली पण रडायला लागली. पण त्यांनी विचारलं नाही घरातल्या माणसांना का रडताय म्हणून. अख्खं गाव जमा झालं, गाव रडायला लागलं. पण महाराजांनी कुणालाच विचारलं नाही. ज्ञानेश्वरी वाचता वाचता महाराज, माणसं मोबाईलमध्ये इतकी दंग होतात त्यांना कळतच नाही शेजारी काय चाललंय काय नाही, ते इतकी दंग होऊन जातात. काही काही कीर्तनामध्ये सुद्धा मोबाईलमध्ये असतात, निघतच नाहीत बाहेर. अहो हा मोबाईल तुम्ही पाहावा, कारण गाथा त्याच्यामध्ये आलाय म्हणून, बरं का. गाथा त्याच्यात आलाय. नाही तर खालची लोक आपल्याला म्हणतील हे का मोबाईल पाहतात, आणि महाराज त्यांना का नाही काय म्हणत. त्याचं कारण आहे महाराज, एखादा अभंग पाठ नसतो, एक अक्षर इकडे तिकडे होतात, म्हणून आमची कीर्तनकाराने अभंग घेतला की गायक मंडळी असतील हे सगळी अभंग त्याच्यात पाहतात, एवढंच, दुसरं काय नाही. नाही तर तुम्ही पण उद्यापासून म्हणणार आम्ही पण अभंगच पाहत होतो, आम्ही पण व्हॉट्सअप पाहत होतो. विठ्ठल 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 विठ्ठल. एक दिवस महाराज ज्ञानेश्वरी वाचली, 8 वाजले होते सकाळचे. अख्खं घर गाव रडायला लागलं, गाव जमा झालं. आणि काय झालं होतं, जे ज्ञानेश्वरी वाचत होते का महाराज, नारायण महाराज, त्यांच्या मंडळी गेल्या होत्या, म्हणजे वारल्या होत्या. शेवटी गावातल्या लोकांना प्रश्न पडला किती वेळ थांबणार. महाराजांना सांगितलं, धाडसच होत नव्हतं महाराजांच्या समोर. महाराज ज्ञानेश्वरी वाचायला बसले की शेवटी 4-2 लोक एकत्र आली, म्हणले महाराज आई साहेबांनी देह ठेवलाय. ज्ञानेश्वरी वाचता वाचता महाराज उठले, अंतविधी केला, घरी आले, आंघोळ केली, आणि आंघोळ करून झाली आणि ज्ञानेश्वरी हातात घेतली आणि वाचायला बसली. महाराज, लोक आम्हाला विचारतात महाराज सुतक पडल्यावर ज्ञानेश्वरी वाचायची का. गावात जर पारायण असलं ना, आमच्यासारखा म्हणला ना तू ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसतोय म्हणता आम्हाला सुतक आहे. आणि तर बघा, ज्याची पत्नी गेली ते पत्नीचा अंतविधी करून घरी आल्यानंतर आंघोळ करून ज्ञानेश्वरी वाचायला बसतात. इथून पुढं कधीच कुणाला प्रश्न विचारायचा नाही, ग्रंथ वाचायला सुतक असल्यावर वाचायचं का. काय करायचं, वाचायचं का नाही वाचायचं, वाचायचा. आपण वाचणारे म्हणून वाचायचा, वाचला पाहिजे महाराज. आणि मग ज्ञानेश्वरी वाचायला बसले, झालं. पुन्हा तसंच ज्ञानेश्वरी गाथा, भागवत, हरिपाठ, कीर्तन, प्रवचन, अखंड नामस्मरण असं चालू होतं. आणि एक दिवस पुन्हा तसंच झालं, घरातली माणसं उठली, रडायला लागली, गाव जमा झालं. आणि मग सकाळी काही लोक मग चर्चांतरी कळलं की काय झालं, तर त्यांच्या घरात चोरी झाली होती आणि घरातलं 500 तोळं सोनं गेलं होतं. किती तोळं, 500 तोळं. आता सोनं गेलं कळाल्याबरोबर माणसं म्हणली महाराज कारभारी आहेत, महाराजांना सांगितलं पाहिजे ना. अख्ख्या गावातली 5-6 लोक पुढे आली, म्हणले महाराज एक रात्री घटना घडली, आपल्या घरात दरोडा पडला आणि त्या दरोडामध्ये आपल्या घरातलं 500 तोळे सोनं गेलं. 500 तोळं सोनं गेलं. असं जर 10 रुपयाची नोट हलवली तर 2 तास कीर्तनात माणसं नसतात. 10 रुपयाच्या नोटेनं 500 तोळं सोनं गेल्यानंतर ज्ञानेश्वरी कोण वाचील का. महाराज काय नाही म्हणले. तशी स्थितप्रज्ञ अवस्था, चेहऱ्यावरचा ज्ञानेश्वरी वाचतानाचा जो भाव होता तोच भाव सोनं चोरीला गेले तरी होता आणि बायको गेली तरी होता. त्यांनी काय केलं माहिती, जाग्यावरनं उठले, समोरच एक मिठाईचं दुकान होतं पेढ्याचं, आणि त्या पेढ्यावाल्याला सांगितलं जेवढे दुकानात आज पेढे तयार होतील ते सगळे पेढे मी ज्ञानेश्वरी वाचाय बसलो तिथं बाजूला आणून ठेवायचे. तो घाबरला ना, म्हणला अरे 500 तोळे गेले तर पेढे. पण महाराजांचा धाक होता दरारा. दुकानदारांनी जेवढे पेढे तयार झाले तेवढे महाराजांच्या बाजूला आणून ठेवले. महाराज ज्ञानेश्वरी वाचायचे. एक माणूस दर्शन घ्यायचा आणि महाराज त्याच्या हातावर 2 पेढे ठेवायचे. किती पेढे. त्या दिवशी आम्ही एक 15 नाही एक 1.5 महिना होऊन गेला असेल, पंढरपूरला गेलो होतो. आज 7-8-10 लोक होते आणि एक स्त्री, ती प्रत्येकाला 2-2 पेढे वाटत होती दर्शन करून आले. आणि लोकांची चर्चा 2 पेढे कशाचे असतील, 2 पेढे. एक आगा होतं त्यातलं, म्हणले त्याला तिला जुळं झालं असेल. लोक लई चमत्कारी आहेत. आता महाराज 2 पेढे का वाटतात, आता तुम्हाला शंका आलीच असेल ना 2 पेढे का वाटत होते.
लोक म्हणली 500 तोळे गेलेत आणि हा माणूस 2 पेढे वाटतोय, कशासाठी वाटत असेल, काय झालं असेल काय कळाना. काही लोक घेत होती, खात होती, निघून जात होती. पण एक चिकित्सक होता, तो म्हणला महाराज मी पेढे तुम्ही 2 दिलेत, पण कशासाठी दिले तेवढे सांगा ना. 2 कशाचे? महाराजांनी सांगितलं बाळा, एक पेढा माझ्या घरात चोरी झाली, 500 तोळं सोनं गेलं, देवाने मला मायेतून सोडवलं, याच्यासाठी एक पेढा. आणि दुसरा पेढा 500 तोळं सोनं ज्या चोरांना सापडलं, ते चोर आता लय आनंदात असतील, त्यांच्या आनंदासाठी दुसरा पेढा. बघा, अरे चोरांना सुद्धा आनंद झाल्यानंतर महात्मा पेढे वाटतो. ही ताकद नामस्मरणाची असते, दुसरी कशाची नाही महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. असेही काही महात्मे या महाराष्ट्रामध्ये आहेत महाराज. हरीच्या नामाची ताकद. हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयासी तृणाग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले हरी उच्चारण, मंत्र पै आगात पळे भूत बाधा भेनतेने. म्हणून ज्ञानोबा सांगतात, नाम इतकं श्रेष्ठ आहे आणि सर्व काळ हरीचं उच्चारण केल्यानंतर आपल्याकडे सगळी सुख येतात. अभंगाचं दुसरं चरण. सर्व काळ वाचे उच्चारित हरी, सर्व काळ वाचे उच्चारित सर्व काळ वाचे उच्चारित हरी, सर्व काळ वाचे उच्चारित हरी. तया सुख सरी पार लागे, तया सुख सरी हरी पार लागे. सर्व काळ वाचे उच्चारित हरी, सर्व काळ वाचे उच्चारित हरी. हे सर्व काळ वाचे उच्चारित हरे, दया सुख सारे पार लागे, दया सुख सारे पार लागे, पार लागे, पार लागे. रघुमाई जय विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, जय विठोबा रघुमाई, 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 विठोबा हरी रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई. हरि जय जय हरि, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि हरि जय जय, जय 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 विठोबा रघुमाई. हरि जय जय, हरि जय हरि जय 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 विठोबा रघुमाई, हरि विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, हरि जय जय हरि, हरि विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठोबा रघुमाई, काय सुख आहे वावगे बोलता, द्याता पंढरीनाथा कष्ट नाही, सर्व काळ वाचे उच्चारिता हरी, तया सुखा सरी पार नाही.
आणि म्हणून सर्व काळ या जगामध्ये माणसाने काय करावं? हरीचे चिंतन सर्व काळ, सर्व काळ हरीचे चिंतन सर्व काळ. ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानदेवा रम्य रमले समाधान, ज्ञानदेवा रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. याविना अनेक असता पै साधन वाहत असे आन विठोबाची. नामा परते जगी साधन सोपे नाही, आवडीने गाई सर्व काळ. सर्व काळ काय करायचं? तर सर्व काळ नामाचं चिंतन करायचं. म्हणून रामकृष्ण नामी रामकृष्ण रंगी रसना रंगली, अमृत हे उकली नाम तुझे. तुकोबारायचं एक बाळ क्रीडेतलं प्रमाणे. रामकृष्ण नामी रंगले जे नर, तुका म्हणे घर वैकुंठी त्या. आपल्याला असं वाटतं आपला बंगला असावा चांगला, वाटतं शहरात असेल तर चांगला फ्लॅट असावा असं वाटतं आपल्याला. एक नाही 4-2 फ्लॅट असावे, एखाद्याला वाटतं की बिल्डिंग असावी 5-50 फ्लॅटची वाटतं महाराज. इथं बंगला बांधण्याकरता, इथं फ्लॅट घेण्याकरता अख्खं आयुष्य खर्च करावं लागतं. आणि ते पण आपल्याला चांगल्या सोसायटीत, चांगल्या एरियामध्ये. आणि असंही वाटतं वर्षा बंगल्या शेजारी असला तरी चालेल. संजय भाऊ, वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागा असं आहेच कायम. तुम्हाला यश येवो तुमच्या क्षेत्रात, नाही का? हरकत काय? आपल्याच माणसाचा बंगला वर्षा बंगला शेजारी झाला तर हरकत काय? हरकत काय? असं त्यांना हो द्या की. काहींना वर्षा माहितीच नसेल, फक्त वर्षा ऊस गावकरच माहिती असेल. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबाराय म्हणतात, अहो इथं बंगला, इथं घर बांधण्याकरता रात्रंदिवस माणसं मरमर करतात मरे तोपर्यंत. आणि वैकुंठामध्ये जर घर पाहायचं असेल ना, तर एकच करा, कीर्तनाला या मनापासून आणि नामस्मरण करा. तुम्हाला देवाच्या शेजारी बंगला मिळतो महाराज. पुरावा सांगू? पुरावा नसेल तर पुरावा. रामकृष्ण नामी रंगले जे नर, तुका म्हणे घर वैकुंठी द्या, तुका म्हणे घर वैकुंठी द्या, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम वैकुंठाशी जावे, तुका म्हणे ज्याच्या नावे. चला, असे अनेक मुद्दे सांगेल. काय असतं? इतका भव्य दिव्य मंडप. उद्यापासून आपण आपल्या बाजूच्याला, आपल्या मित्रांना सगळ्यांना सांगा महाराज, हे या वर्षी असलेलं डायरेक्ट पुढच्या वर्षी. आणि यांचा संकल्प आहे सगळ्या मंडळींचा. संजय शेठ सारखी माणसं उदार अंतकरणाने त्या ठिकाणी म्हणून गेली, आमचं पहिलं वर्ष पण आम्ही करत राहू महाराज. मागं भागवत केलं, पाठीमागं आम्ही परमार्थ करत राहू. इतका भव्य दिव्य मंडप. एकाच वाक्यात सांगू, माझ्या दृष्टीने मला काय वाटतंय तर पंचक्रोशीनं इथं आल्यानंतर हा मंडप पाहिला, हे मंडपाच्या आतलं वैभव पाहिलं, तर पंचक्रोशीतील लोक म्हणतील या लोकांचा नाद नाही करायचा महाराज. हे नाद नाही करायचं वाक्य. आणि हे नाद नाही करायचा याच्यावरनं एक गोष्ट मला सांगायची तुम्हाला. नाद नाही करायचा कुणाबद्दल कोण बोललं होतं? आपल्याकडे बघा, माणसं एकमेकांना जर असं समोरासमोर आली भिडली ना, नाद नाही करायचा माझा. कोणी गाडीवर लिहिलेलं असतं नादच खोळा, आज तो खुळखुळा, गाडीवर लिहिले नादच खोळा. एकाने तर असं लिहिलं होतं, भाऊशी वाकडं तर स्मशानात लाकडं. कसला भाऊ आता काय माहिती, माहिती नाही. हे असं लिहिणारी माणसं असतात. तुम्ही बघा कोल्हापूरला खूप म्हणतात नाद खोळा, नाद नाही करायचा, अशी भाषा आहे म्हणण्याची पोरांची. आणि तरुण पोरी आजची इतकी रगेल आहेत. ऐका आता, नाद कुणाचा करायचा नाही ते. छत्रपती शिवाजी महाराज निघून गेले महाराज. 3 एप्रिल 1680 साल होतं. आणि त्याच्यानंतर औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आला. येत असताना अब्जावधीची संपत्ती घेऊन आला होता. आणि या मराठ्यांना संपवायचं. तुम्ही म्हणाल मराठी कोण? या मंडपात असलेले सगळे मराठी आहेत. साळी, माळी, कोळी, धनगर, शेतकरी, सगळ्या जातीची माणसं मराठी. एकदा शिवाजी पार्कला खूप भाषणं झाली आचार्य यात्रेंची. आणि त्या भाषणांमध्ये एकदा आचार्य यात्रेंनी मराठीची व्याख्या केली होती. ते काय म्हणायची माहिती आहे? ज्याला मराठी भाषा बोलता येते तो या महाराष्ट्रातला मराठी. ज्याला आपल्या आईला आई म्हणणं कळतं तो या महाराष्ट्रातला मराठी.
ते म्हणायचे जो या महाराष्ट्रात राहतो तो मराठी, ज्याला आईला आई म्हणणं कळतं तो मराठी, तो मुसलमान जरी असला तरी तो मराठी आहे. इथे 3 वर्षाची पोरगी कळत नाही महाराज तो मराठी आहे का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्याला आपल्या आईला आई म्हणणं कळतं तो मराठी, ज्याला मराठी भाषा बोलता येते तो मराठी, जो महाराष्ट्रात राहतो तो मराठी, आणि ज्याचा एकतरी अभंग तुकाराम महाराजांचा पाठ तो ज्या महाराष्ट्रातला मराठी, असं आचार्य आत्रे म्हणायचे. मी असं म्हणेल, तुम्ही पाठ नका करू, तुम्ही ऐका, पण पाठ करणाऱ्यांच्या पाठीमागे उभे राहा तरी आपण मराठीचे आहेत महाराज. हे काय आहे? हे मराठीचं लक्षण आहे ना. विठ्ठल 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 विठ्ठल. आता ऐका, मराठ्यांना संपवायला आला औरंगजेब अब्जावधीची संपत्ती घेऊन. धर्मवीर शंभूराजांना त्याला पकडायचं होतं. धर्मवीर शंभूराजे त्याच्या नाकीनं वाली संपत्ती संपली. 6.5 वर्षामधला इथला भिकारी झाला, 9.5 वर्षात भिकारी झाला इथला. नगर रोडनी पळत सुटला आणि जात असताना संभाजीनगरला त्याची सासरवाडी आहे, त्यात सासरवाडीमध्ये जाऊन थांबला. घाबरला होता, घाबरला. आणि त्यांनी एक पत्र लिहिलं आणि पत्र दिल्लीला पाठवलं पोरांना. पोरांनी दिल्लीला पत्र वाचवलं. 4ही पोरं म्हणली बापाची आज्ञा आहे, अशी लटलट का पाहिजे बापाला पोरं. आणि बापाची आज्ञा बघून ते पत्र वाचून दिल्लीवरनं त्याची पोरं आली महाराष्ट्रामध्ये संभाजीनगरला. औरंगजेब खुर्चीवरती बसला होता. औरंगजेबाची 4ही पोरं समोर बसली होती. आल्या आल्या दिल्लीवरनं आलेल्या पोरांना औरंगजेबाने विचारलं नाही तुम्ही दिल्लीचा कारभार कसा सांभाळताय. औरंगजेब म्हणतो, पोरांनो, आयुष्यामध्ये कोणतीही घोडचूक करा पण मराठ्यांचा नाद करू नका, मराठ्यांच्या नादानं संपावं लागतं. मला काय म्हणायचं आहे का, या महाराष्ट्राच्या नादानं संपावं लागल म्हणून औरंगजेबाने पोरांना मरता मरता ताकीद केली होती, सोडून जा. कारण दहशत पाहिली होती शंभूराजांची. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. एवढं फक्त साध्या थोडी, दोन तीन कडवी म्हणू. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, महापराक्रमी एक ही शंभू राजा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, महापराक्रमी परम एक ही शंभू राजा था. तेज पुंज तेजस्वी आखे, तेज पुंज तेजस्वी आखे, निकल गई पर झुका नहीं, दृष्टि गई पर राष्ट्र उन्नति का दिव्य स्वप्न मिटा नहीं. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. जिव्हा कटी खून बहाया, जिव्हा कटी खून बहाया, धर्म का सौदा किया नहीं, शिवाजी का वो बेटा था, गलत राह पर चला नहीं. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा, हे महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. राम कृष्ण शाली वाहन के, राम कृष्ण शाली वाहन के पथ से कभी हटा नहीं, गर्व से हिंदू कहने में कभी किसी से हटा नहीं, गर्व से हिंदू कहने में कभी किसी से डरा नहीं. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा. हे महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा.
शोभित गए अब शंभु के बलिदान को। कौन जीता कौन हारा पूछ ले संसार को। कौन जीता कौन हारा पूछ ले संसार को। देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था। पराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। कोटि कोटि कंठों में तेरा, कोटि कोटि कंठों में तेरा आज जय जयकार है। अमर शंभु तू अमर हो गया तेरी जय जयकार है। अमर शंभु तू अमर हो गया तेरी जय जयकार है। देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था। देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था। महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की हर हर बजरंग बली की काय असतील शंभूराजे हो? दोनों पैर कटे शंभू के ध्येय मार्ग से हटा नहीं। अरे हाथ कटे तो क्या हुआ सत्कर्म से कभी छुटा नहीं। राम कृष्ण शाली वाहन के छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर छत्रपती आपल्या महाराष्ट्राचे झाले शंभूराजे आणि वारी बंद पडली होती। तुकाराम महाराजांच्या मुलानं नारायण महाराजांनी कोकणामध्ये महाराष्ट्राचे राजे म्हणून पत्र लिहून दिलं होतं की आम्हाला वारीला जाता येत नाही, 5-5 पातशाह आक्रमण करतायत, वारकऱ्यांनी पंढरपूरला जायचं कसं। पहिलं पंढरपूरच्या वारीला सरकारी संरक्षण कोणी दिले तर धर्मवीर शंभूराजांनी दिलं महाराज, आणि त्या वर्षीची वारी सुखरूप झाली। कोटि कोटि कंठों में तेरा आज जय जयकार है। अमर शंभु तू अमर हो गया तेरी जय जयकार है। अख्खं जीवन समर्पित होतं महाराज, अख्खं जीवन। हे छावा पाहिल्यानंतर कळालं आपल्याला नाही का, बाकीचं काय पाहण्यापेक्षा हे तरी चांगले, आमचे हिरो ते आहेत याच्यासाठी सांगतोय मी। असो, नारायण नामाची ताकद सांगतो थांबूयात आपण। झाले आता, भुका लागल्यात मला कळतंय। एकदा माणसाला झोप लागली आणि भूक लागली की किती तत्वज्ञान सांगा डोक्यावरनं नाही मांडवाहून निघून जातं, लक्षातच राहत नाही मला नारायण नामाचे, बरं का। संजय शेठ, तुमच्या हितासाठी सांगतो, आपल्या भारत देशामध्ये काशी विश्वविद्यालय आहे बरं का। जर कुणी काशीला गेलं, आम्ही पाठीमागच्या मे महिन्यात काशीवरनं आलो, लोक आमची पुण्यातली इतकी विचित्र म्हणले केली का काशी। काशी म्हणजे ज्ञान, काशी म्हणजे आनंद, काशी म्हणजे प्रकाश, काशीचे अर्थ अनेक आहेत। आणि त्या काशीला गेल्यानंतर काशी किंवा बनारस विश्वविद्यालय किंवा काशी विश्वविद्यालय पहा, खूप मोठं विद्यालय, आणि ते ज्यांनी बांधलं, ज्यांची संकल्पना होती ते मदन मोहन मालवीय, त्यांना महामना म्हणायचे, आणि प्रचंड विद्वान होते। विद्वान म्हणजे विद्वान प्रचंड। आणि एक दिवस घरात बसले होते आणि आईनं पाहिलं, म्हणले बाळा इतका दुःखी का झालास, इतका नाराज कशाने आहेस। म्हणले आई, जगातून काशीला लोक शिकायला यावेत असं माझं स्वप्न आहे। जगातली लोक इथं आली पाहिजेत आपल्याकडं भारतात, त्याच्यासाठी मला बनारस विश्वविद्यालय, काशी विश्वविद्यालय बांधायचे, त्याला जागा लागल, पैसे लागल। आई म्हणली मग नाराज व्हायचं काय, जायचं लोकांकडे मागायचं नाही। म्हणले आई, लोक देतील का नाही देतील माहिती नाही। बघा ना, हा सप्ताह करत असताना देखील काय होणार आहे, कसा होणार आहे हे माहिती नव्हतं, पण संजय भाऊंनी त्या ठिकाणी उभारी घेतली, पण सप्ताह मात्र यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, हे तितकंच खरं आहे बरं। काय पुढं होणार हे माहिती नसतं, पण यशस्वी मात्र नक्की होणार, कारण तुका म्हणे भार घातली यावरी आणि होईल काही वारी, नारायणच काही वारी होणार आहे। आता ऐका, त्या काशी विश्वविद्यालयामध्ये ते मदन मोहन मालवीय, आईनं सांगितलं बाळा नाराज होऊ नको, म्हणले तुला काय करायचे ना, तू प्रयत्न करायला सुरुवात कर, पण एक काम करायचं, घरातून बाहेर पडताना कमीत कमी 4 वेळा तरी नारायण म्हणायचं उंबरा ओलांडताना। म्हणले आई नारायण म्हणल्यावर काय होतील,
म्हणले आई नारायण म्हटलं ना, आईनं सांगितलं तुझं काम होईल बाळा. आणि एक दिवस ते काशीच्या राजाकडे गेले. घरातून सकाळची आंघोळ पांघोळ झाली, बाहेर पडताना नारायण नारायण नामाचा जप करत गेले. कारण नारायण नामाचा, नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रिग नाही. रस्त्याने चालताना नारायण नारायण म्हणत जावं. कुठल्याही प्रकारची बाधा आपल्याला होत नाही, भूत बाधा होत नाही, कळी काळाची बाधा होत नाही. अगदी सर्प विंचू हे जे आपण म्हणतो ना, त्याच्या सगळ्याचं भय दूर जातं. म्हणून रस्त्याने चालताना भीती कमी व्हावी याच्याकरता नारायण हरी उच्चार नामाचा म्हणजे नारायण नामाचा जप करावा. आपल्याला कुणाला औषधं असतील तर गोळ्या खाताना गोविंदाच्युत नामाचा उच्चार करावा. कारण ती खाल्लेली गोळी आपला आजार बरा करण्याची तशी गोळी ताकद आहे, पण त्या नामामध्ये पण प्रचंड ताकद आहे महाराज. त्याला दुग्ध शर्करा योग होईल, रोग लगेच बरा होईल. गोविंदाच्युत नामाचा उच्चार करावा. चला, तर नारायण नारायण म्हणत ते मदन मोहन मालवीय. काय कुत्र्यांनी गडबड केली बघा. विठ्ठल 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 विठ्ठल. त्या कुत्र्यांना तरी काय म्हणायचं, भुंको तर ती भुंकू द्यावी एवढंच म्हणायचं. तुकाराम महाराज म्हणतात ती भुकणारी आहेत, भुकून द्यावीत. असो, आता नेमकं असं झालं. नारायण नारायण म्हणत गेले, काशीच्या राजाकडे गेले. राजाने विचारलं एवढ्या सकाळी येण्याचं कारण. मदन मोहन मालवीय यांनी सांगितलं, राजेसाहेब माझी अशी इच्छा आहे, अख्ख्या जगातल्या लोकांनी आपल्या काशीमध्ये शिकायला यावं. मला याच्यासाठी काशी बनारस विश्वविद्यालय बांधायचे, मला जागा पाहिजे, जागा. राजाने सांगितलं किती पाहिजे? म्हणले तुम्ही द्याल तेवढी. राजा म्हणला आज सकाळचे 7 वाजलेत आणि संध्याकाळच्या 7 वाजेपर्यंत तुम्ही जेवढे चालाल आणि तुमच्या पायाखाली जेवढी जागा येईल तेवढी सगळी जागा तुम्हाला देऊन टाकतो. बघा नारायण नामाची ताकद. आईने फक्त सांगितलं होतं नारायण म्हण बाळा तुझं काम होईल. नारायण म्हणत राजाकडे गेले. राजाने किती जागा दिली बघा ना तुम्ही. सकाळी 7 वाजल्यापासून जेवढं चालले त्याच्या आतमध्ये आलेला सगळा 7-12 राजाने त्यांच्या नावावर करून दिला. असा राजाच भेटा ना आम्हाला. विचार करा ना महाराज. आणि एक जणाला खरंच एका शेतकऱ्याला राजा म्हणला तुला पाहिजे तेवढी मी जमीन देतो, तू जेवढं चालशील सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळतीपर्यंत जेवढा चालशील ना तेवढी सगळी जागा तुला देतो. ते इतकं हावरं होतं, पळत सुटलं. सूर्य मावळायला ऊर फुटून मेलं. गप चालायचं ना नीट व्यवस्थित, पळत सुटलं. हे त्याचं नाही चाललं, हे सगळ्या बसलेल्यांचं चाललंय आपलं. ऊर फुटोच तोपर्यंत आपण पळतो. आता ऐका, मग घरी आले. आल्यानंतर असा विचार मनात आला, जागा मिळाली आता बांधायचंय ना, विश्वविद्यालय बांधायचं. काय करायचं? आईचा मंत्र सोपा होता. आईने सांगितलं होतं बाळा नारायण नारायण म्हणत जा. नारायण नामाची ताकद खूप मोठी आहे. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. फोडी पाषाणाला पान्हा. अरे पाषाणाला सुद्धा पाना फोडण्याची ताकद नारायण नामामध्ये. मग दुसऱ्या दिवशी निजामाकडे जायचं. निजाम म्हणजे प्रचंड रईस, प्रचंड श्रीमंत. निजामाकडे जायचं वर्गणी मागायला. आणि बरोबर सकाळी उंबऱ्यातून बाहेर पाऊल टाकताना नारायण नारायण म्हणत गेले. आणि गेल्यानंतर बरं का सगळ्यांनी हा मंत्र लक्षात ठेवा. आणि संजय भाऊ तुम्ही तर पक्का लक्षात ठेवा, खरंच त्याची ताकद मोठी आहे. बघा तुम्ही मला परत कीर्तनाला फार तर बोलवा. तर ते गेले, निजामाकडे गेले सकाळी 7 वाजता. आणि निजामाने विचारलं कशाला आले एवढ्या सकाळी? म्हणले विश्वविद्यालय बांधायचे. बनारस विश्व मारला. सकाळी भिकारी दाराव मागायला आलाय म्हणते. भिकारी नव्हते. राग आला निजामाला. रागाच्या भारामध्ये बूट फेकून मारला. त्यांनी काय केलं माहितीये का? तो निजामाचा बूट घेतला मदन मोहन मालवीय यांनी आणि तो बूट घेऊन काशीच्या एका मोठ्या चौकात आले आणि तो बूट एका शालीखाली, भरजरी शालीखाली झाकून ठेवला. आणि सगळ्या काशीतल्या लोकांना बोलवलं. म्हणले निजामाने मला अशी भेट वस्तू दिली की तिची किंमतच करता येत नाही. आणि म्हणून त्या सगळ्या काशीतल्या लोकांना त्या भेटवस्तूचं दर्शन व्हावं म्हणून सगळ्या काशीने ती वस्तू पाहायला यावी. अख्खं काशी शहर जमा झालं तिथं. आता काय होतं त्याच्या खाली हे फक्त कुणाला माहिती होतं? निजामाला आणि मदन मोहन मालवीय दोघांना. आणि वाऱ्यासारखी बातमी निजामाकडे गेली. अहो म्हणले असं झाले की ते मदन मोहन मालवीय यांनी तुम्ही काही भेटवस्तू दिली, तिला शालीखाली असं भरजरी शालीखाली झाकून ठेवलेली आहे आणि लोकांना उघडून दाखवणार आहेत ते थोड्या वेळाने. आता निजामाच्या लक्षात आलं मी काय भेटवस्तू दिली, सकाळी बूटच फेकून मारला होता. आणि मग निजाम तिथपर्यंत आले. आणि आल्यानंतर मदन मोहन मालवीय यांना सांगितलं काय पाहिजे तुम्हाला?
मदन मोहन मालवीय यांनी सांगितलं मला हे काशी बनारस विश्वविद्यालय हे बांधायचं, याच्याकरता वर्गणी पाहिजे म्हणून आलो होतो सकाळी. निजाम म्हणला या बुटावरची शाल काढू नका, याच्या खाली काय आहे हे फक्त तुम्हाला आणि मलाच माहिती. या बुटावरची शाल काढू नका, त्याच्या बदल्यात मी तुम्हाला अख्खं विश्वविद्यालय बांधून देतो महाराज. कळालं ना तुम्हाला मला काय म्हणायचे? देव कसाही प्रसन्न होतो पण होतो महाराज. नारायण हरी नारायण हरी भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या म्हणून अभंगाचं शेवटचं चरण. ते धन्य तजाचे वदन दुःखमने धन्य तजाचे वदन तुकामने धन्य तयाचे वदन तुकामने धन्य तयाचे वदन जया नारायण ध्यानी मनी जया नारायण ध्यानी मनी सर्व काळ वाचे उच्चारिता हरी सर्व काळ वाचे उच्चारिता हरी तया सुखासरी भारणाजी तया सुखासरी परनाजी परनाजी तया सुखा सुखासरी परनाजी 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 तया तया सुखा हरी परनाजी 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 तया सुखासरी पार नाही पार नाही तया सुखासरी पार नाही पार नाही पार नाही तया सुखासरी तया सुखासरी हो तया सुखासरी पार नाही पार नाही पार नाही तया सुखासरी परनाजी सर्व काळ वाचे उच्चारिता हरी हरी सर्व काळ वाचे उच्चारिता हरी उच्चारिता हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर